कोण आलं होतं? अगं श्रीकला आली होती. हे श्रीकलानं आणलंय आपल्या घरात. काय ते मला माहित नाही, पण हे चांगलं नाहीये हे नक्की. तू तुला 100 वेळेस सांगत होते ती पोरगी चांगली नाहीये. निगेटिव्ह एनर्जी आहे तिच्यामध्ये, पण तू माझं ऐकतच नव्हता साधू. खरं तर इंदू अशी कधीच नव्हती. ती कधीच कोणाशी उद्धट वागत नव्हती, बोलत नव्हती. चांगल्या लोकांसोबत तर मुळीच नाही. किती विचार केला तरी श्रीकला विषयीची इंदूच्या मनात असलेली आडी काही जातच नाही. शाळेच्या टेन्शनमुळे तिला असं होत असेल का? किंवा कामाचा जास्त ताण म्हणून तर ती अशी वागत नसेल ना. एकटाच काय बडबड करतोस? हे तुझा चहा. इतका कसला विचार चालू होता? तुझाच विचार करत होतो. आदू, अरे 24 तास तुझ्या सोबत असते मी. एवढा विचार नकोस करू माझा. इंदू इकडे. मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. ते काल किचन मध्ये सापडलेल्या काळ्या फळांवरून तुझं काय सुरू होतं? काय सिद्ध करायचं होतं तुला? हे बघ इंदू, मी तुला रागवत नाहीये. मी फक्त काळजीपोटीच बोलतोय का. तुझ्या असं विचित्र वागण्यामुळे लोकांच्या मनात तू गैरसमज होऊ नये म्हणून. आणि तुला पण माहिती आहे ते मला अजिबात आवडणार नाही. तुझ्या लक्षात येतंय ना मला काय बोलायचंय ते? बरंच चल, दुकानावर ते पप्प्याचे कार्यकर्ते वाट बघतायत. येतो. माझी भीती खोटी ठरो, कारण ती जर खरी ठरली तर या घरावर खूप मोठं संकट येणार आहे. आणि ते येऊ नये म्हणून मला वाईटपणा घ्यावा लागणार. मी रक्षण करतेय या घराची. पप्प्या शेठ, हो पप्प्या शेठ, अहो आमच्याकडे पण बघा की जरा. चल भेटू आपण. रामकृष्ण आहे. राम. गोपाळ दिग्रसकर, तुम्हालाच आमच्यासाठी वेळ नाही आणि वरून तुम्ही असले टोमणे मारणार. हा अन्याय, हा पूर्णपणे अन्याय. असं नाही तर तसं. एक तर टोमणे तरी मारणार, नाहीतर कडू औषध तरी पाजणार. बघा पप्प्या शेठ, अहो मित्र याचसाठी असतात. राग, लोभ, नाराजी हे सगळं तुझ्यासोबत करणार, नाही तर काय माझ्या पेशंट सोबत करणार. बरं मग एक नंबर डॉक्टर साहेब सांगा, या कार्यकर्त्याला तुमची काय आज्ञा आहे? आज्ञा नाही, सल्ला आहे. या निवडणुकीला उभा राहा. बर. अरे या रंजलेल्या गांजलेल्या मागे पडलेल्या गावाला तूच प्रगतीपथावर नेऊ शकतोस. ही चेष्टा आहे की कॉम्प्लिमेंट? थांबू की जाऊ? अरे बाबा किती शंका घेतो मित्रावरती. अहो तसं नाही. सकाळपासून गावातला प्रत्येक माणूस मला हेच म्हणतोय की मोहितरावाला टक्कर देणारा तुल्यबळ माणूस मीच आहे म्हणे. आहेसच. आपला पूर्ण पाठिंबा आहे तुला. बघ, विचार कर, उभा राहा, या गावचा उद्धार कर. मी येतो, मला दवाखान्यात जायचंय. नक्की विचार करून कळवतो माझा निर्णय. चालेल. मुलांनो, मला सांगा, पाठबळ म्हणजे काय? पाठबळ म्हणजे पाठीत भरपूर ताकद असणे. ए विजू, काय पण काय बोलतोस रे? इंदू मामी, मी सांगू का? सांगा रा. पाठीला बळ लावून ढकलून पाडणं म्हणजे पाठबळ. प्रयत्न चांगला होता.
पाठबळ म्हणजे आधार असणं, म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या पाठीशी उभा राहून आपली साथ देतो म्हणजे पाठबळ देतो. आलं का लक्षात? अच्छा, म्हणजे तू तुझ्या कीर्तनात जसं सांगते तसं का? विठुरायाचं पाठबळ असलं की काहीच कमी पडत नाही. तेच पाठबळ ना. अगदी बरोबर राया. चला इंद्रायणी ताई, मी येऊ का? हाय मुलांनो. इंद्रायणी ताई, आय एम रिअली सॉरी. तुमचा तास सुरू होता आणि मी मध्येच आले ना. काही काम होतं का? ऍक्च्युली हो. काय की ही मुलं इतकी गोड आहेत ना की यांना भेटल्याशिवाय मला राहावतच नाही. म्हणून मी एक डिसिजन घेतलाय. आता मी इथेच नोकरी करेन कायमची. चालेल ना मुलांनो? पाहिलं किती आवडते मी मुलांना. इंद्रायणी ताई, एकदा का इथे शाळा उभी राहिल्यावर मला शिकवायचा चान्स मिळेल ना? नाही म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. तुम्ही लय भारी टीचर आहात. इंदू मामी तुम्हाला नक्की चान्स देईल. हो, पण हे सगळं तुम्हीच म्हणत आहात. तुमची इंद्रायणी ताई तर काही बोलतच नाहीये, गप्पच आहे ती. हो इंदुताई, अगं ती खूप छान शिकवते. तू प्लीज एक चान्स दे ना तिला. इंदुताई प्लीज एक चान्स दे ना. हो ताई, प्लीज एक चान्स दे ना. टीचर खूप मस्त शिकवते. हो इंदुताई, प्लीज एक चान्स दे ना. प्लीज एक चान्स दे ना इंदुताई. प्लीज प्लीज ना मम्मी, प्लीज इंदू मम्मी. अरे हो हो हो, थांबा. तुमच्या इंदुताईला बोलू तर द्या. अगे इंदू मामी, हो म्हण ना. जर श्रीकला टीचर शिकवायला आल्या तर तुला पाठबळ मिळेल. वाव यार मुलांनो, किती हुशार आहात रे तुम्ही. इंद्रायणी ताई, चालेल ना मी शिकवायला आले तर? चालेल. थँक्यू सो मच इंद्रायणी ताई. काय शिकताय तुम्ही? दाखवा बरं मला. वाक्प्रचार. वाक्प्रचार? बर, बघू. हे बघा, आता निवडणुकीचा काळ आहे आणि आता जर आपण विचारपूर्वक निर्णय घेतला नाही तर फक्त गावातच नाही तर आपल्या सगळ्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आता सर्वानुमते या मोहितरावाच्या भ्रष्ट कारभाराला या गावात थारा मिळू द्यायचा नाही हे ठरवावं लागेल. बरोबर आहे माले मास्तर. आपल्या गावाला आता नवीन नेतृत्व पाहिजे. होय. जो आपल्या गावाचा विचार करेल आणि जो आपले प्रश्न समजून घेईल. अरे पण हे फक्त बोलताय तुम्ही सगळे. मोहितरावच्या विरुद्ध लढणार कोण याचा काही विचार केलाय का? पर्याय कोण आहे? कारण सत्तेची मजबूत पकड असणाऱ्या उमेदवाराला जर आपल्याला हरवायचं असेल तर आपला उमेदवार सुद्धा त्याच ताकदीचा आणि स्वच्छ चारित्र्याचा पाहिजे. नाव आहे का कोणाच्या डोक्यात कोणाचं? आहे ना, चांगला हाडाचा कार्यकर्ता आहे, राजकारणाचा चांगला अनुभव आहे आणि महत्वाचं म्हणजे नीतिमान आहे. मास्तर म्हणजे आपल्या पप्प्याचं नाव सुचवायचंय का तुम्हाला? अगदी बरोबर ओळखलत. असं जर असं तर या नावाला माझं पुरेपूर अनुमोदन आहे. हा? एकदम परफेक्ट नाव आहे. आम्हाला तर मान्य आहे बा. अहो व्यंकू महाराज, तिकडं हायवेला आदोक्षज महाराजांचा ऍक्सिडेंट झालाय. काय?
अधोक्षज आदू आदू तू किती लागलंय तुला उगा. असं काही झालं नाही ना हे कसं काय झालं तू कुठे गेला किती लागलंय तुला आदू अधोक्षज अरे खूप लागलंय तुला. काका मला काही नाही झालंय फक्त खर्चटलंय थोडं माझी काळजी नका करू त्या काकांना माझ्यापेक्षा जास्त लागलंय. यांना वाचवायला गेले ते अधोक्षज महाराज. अधोक्षज नक्की काय प्रकार आहे हा? अहो तो मोहितरावचा कार्यकर्ता नाही का संत्या आडगजे त्याचे हे काका सत्तोबा आडगजे. अहो त्या संत्याने त्याच्या काकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. काय बोलता हो. बरा बोला ना जमीन लिहून दे नाही तर तुला जिवंत सोडणार नाही. जीव गेला तरी बेहतर पण मी तो माझी जमीन देणार नाही. मग जीवच घेतो तुझा. मोहितरावांचा माणूस आहे मी. मला कोण अडवणार आहे. या गावात मोहितरावाला अडवा जायची कोणाची हिंमत नाही. घाल रे गाडीच्या अंगावर. कोणावर अन्याय होताना बघू शकत नाही. ए, मोहितरावाचा माणूस आहे मी. काकासोबत तुला पण गाडीन. अधोक्षज अरे ही हिरोगिरी करण्याच्या नादात जीव गेला असता बाबा तुझा. आज हे नसते तर मी मेलो असतो. बघितलं या मोहितरावचे गुंड किती माजलेत ते. हो ना त्या लाखदेव मामाची जमीन त्या संत्यानं अशीच बळकवली. अहो हॉटेलात बळजबरी घुसतात पैसे देत नाहीत आणि हप्ता जमा करतात. नाही नाही पापाची पायली भरली आता. या मोहितरावाच्या गुंडांना आळा घातलाच पाहिजे. पाहिजे. आणि आज जे सिद्ध झालं अधोक्षज महाराज दिग्रसकरच याला आळा घालू शकतात. आणि म्हणूनच सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी मी अधोक्षज महाराजांचं नाव प्रस्तावित करतो.
अरे मी कस अरे बरोबरच बोलतोय मी. ओळख पाळख नसलेल्या या सत्तू काकासाठी तू आपला जीव धोक्यात घातलास. तर मंडळी, आपल्या ओळख असलेल्या माणसांसाठी, आपल्या गावासाठी अहो तू काय काय करू शकतो. बरोबर बोलले पप्पू शेठ तुम्ही. अरे पण सर्वानुमते तुझं नाव नक्की झालंय ना. ते होऊ दे, पण मला असं या घडीला वाटतं की माझ्यापेक्षा अजूनच ही निवडणूक लढावी. अहो मग काय, अहो त्या मोहितरावाच्या माणसांनी त्या आपले शंकर नाना आहेत ना, त्यांनी फक्त 5,000 रुपये दिले नाहीत म्हणून त्यांना घराच्या बाहेर काढलं. अहो त्यांची सगळी बायका पूर्ण रस्त्यावर आली ना. अशा माणसाला कसं निवडून देऊ शकतो आपण? बरोबर आहे. आतापर्यंत ना या मोहितरावाच्या माणसाने आणि मोहितरावानं सत्तेचा गैरवापर करत आले आणि गावाला फक्त लुटायचा प्रयत्न केला. जोपर्यंत त्याच्या हातात सत्ता आहे ना, तोपर्यंत तो गावचा छळ करणं थांबवणार नाही. त्यामुळे आता हीच वेळ आहे खोट्याची सत्ता पलटवायची आणि खऱ्याची सत्ता आणायची. मोहितरावाच्या शक्तीच्या विरोधात लढायला एक शक्तीच पाहिजे, आणि ती आज मला आदोक्षज महाराजांच्या रूपात दिसते. म्हणून आदोक्षज महाराजांनीच ही निवडणूक लढवली पाहिजे, आणि जे योग्य आहे ते झालंच पाहिजे. म्हणून मी माझी उमेदवारी मागली. पप्या, बाळा खरंच खूप मोठं मन आहे तुझं, आणि म्हणूनच तू स्वतःचं नाव बाजूला काढून अधोक्षजचं नाव सरपंच पदासाठी पुढं करतोयस. अभिमान वाटतो तुझा. अहो व्यंकू महाराज, तुम्हीच शिकवलंय ना, जे योग्य आहे ते झालंच पाहिजे. तर आता सर्वानुमते सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अधोक्षज महाराजांचं नाव ठरलं. करणार अन्यायावर प्रहार, बनणार जनतेचा आधार. अधोक्षज महाराज दिग्रसकर यांना बहुमतानं विजयी करा. अरे पप्प्या, निवडणुकीला अजून वेळ आहे रे. अगं वेळ जरी असला तयारी आतापासून सुरू झाली पाहिजे. काय मंडळी? अधोक्षज महाराज आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अधोक्षज महाराज आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. याला म्हणतात समोरच्याला आडवा करून त्याची माती करणे. सापडले. 1 2 3 4 5 6. शिडी मिळाली. सासूबाई, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतंय. मेवणे साहेब निवडणुकीला उभे राहणार म्हणजे चित पण आपली आणि पट पण आपलीच. घ्या पुन्हा सासूबाई सापडले. 1 2 3 4 5 6. पुन्हा शिडी मिळाली. सासूबाई, घरावर सत्ता, मंदिरावर सत्ता, याचा अर्थ असा सासूबाई की विठूच्या वाडीवर पण सत्ता होऊ शकते की. आवश्यकते काय होणारच. होणार. मिळणार सासूबाई, मिळणार म्हणताय तुम्ही म्हणजे नक्की तुम्ही काहीतरी करणार. काय 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 करणार सांगा ना आम्हाला पण. ते आता नाही सांगणार, ते मी जमिनीवरती उतरून करून दाखवणार. खूप दुखतंय. कसला विचार करतोस? काय नाही. मी योग्य उमेदवार आहे का? सगळ्यांचा निर्णय बरोबर आहे का? मी ही निवडणूक जिंकू शकेल का? याचाच विचार करतोयस ना? इंदू, मला खूप टेन्शन आलंय ग. हे शक्य होईल का मग माझ्याच्याने? म्हणजे मी कसं? आदू,
आदू, जेव्हा मी पहिल्यांदा कीर्तन करत होते ना, तेव्हा मला पण तुझ्यासारखीच भीती वाटली होती, कारण माझ्यासोबत कोणीच नव्हतं तेव्हा. पण आता तुझ्यासोबत मी आहे, व्यंकू महाराज आहेत, अख्खं गाव आहे. मग कसली भीती आहे तुला? इंदू होईल ना सगळं नीट? आपला पाठीराखा कोण आहे? विठुराया. सगळं त्याच्यावर सोपवायचं.